श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये लोकवाङ्मयातील वळणवाटा या मालिकेत आज ऐकूया गौराई माझी लाडाची लाडाची ग या लोकगीताविषयी डॉक्टर मुकुंद कुळे यांचं मनोगत. गणरायाचं थाटामाटात आगमन झालं तरी घरोघरच्या मायबाईला खरी ओढ असते ती गौराईच्या येण्याची. वर्षभर ही पोर कुठे नजरेला पडत नाही, तिची ख्याली खुशाली कळत नाही. त्यामुळे माहेरवासाला हक्काने येण्याचे तिचे दिवस जवळ आले की मायबाईचा जीव थाऱ्यावर राहत नाही. पण ओढ काय फक्त मायबाईलाच लागलेली नसते, ती तिकडे लेकीलाही लागलेली असते. आणि मग संधी मिळताच गणपतीच्या आगमनाच्या पाठोपाठ धीर न धरवल्यासारखी गौरूबाई येतेच धावत माहेरच्या अंगणात. येताना येते ती लक्ष्मीच्या पावलांनी, माहेरचं घरदार उजळून टाकण्यासाठी. पण माहेरी येण्यासाठी तिला किती अन काय काय सोसावं लागलेलं असतं ते तिचं तिलाच ठाऊक. म्हणून मग गौराई पार ज्येष्ठातच नवऱ्याच्या खनपटीला बसते आणि माहेरी जायला रजा द्या म्हणते. पण मोठ्या हौसेने तिनेच निवडलेला तिचा नवरा तरी कसला तरकट नि हेकट. तो गौराईला थोडंच असं सोडणार असतो, तो तिला कामालाच जुंपतो. गौराई म्हणजे पार्वती आणि तिचा नवरा म्हणजेच महादेवात ज्येष्ठापासून सुरू झालेला हा झगडा लोकरहाटीतल्या आयाबायांनी संवाद गीताच्या माध्यमातून चांगलाच रंगवला आहे. तो कसा तो बघा. देवा ईश्वरा द्यामला रजा जायाला माझ्या माहेरा हो. देवा ईश्वरा द्यामला रजा जायाला माझ्या माहेरा हो. एवढा डोंगर साफ कर पार्वती मग जा तू तुझ्या माहेरा गो. एवढा डोंगर साफ केला देवा जाते मी माझ्या माहेरा हो. एवढी पेरणी कर ग पार्वती मग जा तू तुझ्या माहेरा ग. एवढी पेरणी केली मी देवा जाते मी माझ्या माहेरा हो. एवढी लावणी कर ग पार्वती मग जा तू तुझ्या माहेरा ग. पार्वती ते पण करते, एवढी लावणी केली मी देवा जाते मी माझ्या माहेरा हो. पण महादेव कसला खट्याळ, एवढी विनवणी करून सुद्धा तो गौराईला सोडत नाही. तिच्याकडून निंदणी खुरपणी अशी सगळी शेतीची कामं करून घेतो. बिचारी ती गौराई ही सगळी कामं गपगुमान करते. तिने पेरलेलं बी रुजतं वाढतं शिवार डोलायला लागतं. संपली बाबा एकदाची शेतीची कामं असं म्हणत गौराई परत माहेरी जायची परवानगी मागते. पण गौराईला सोडायला महादेव राजी होत नाही. तो म्हणतो, सोन्याचं सुपलं घेईन पार्वती नको जाऊ तू तुझ्या माहेरा ग. सोन्याचं सुपलं घेईन पार्वती नको जाऊ तू तुझ्या माहेरा ग. पण पार्वतीला कसलं आलंय सोन्याच्या सुपाचं कौतिक. सोन्यासारखं माहेर सोडून ती या स्मशान जोग्याच्या मागे आलेली. मग तिला नाहीच पडत भूल या सोन्याच्या सुपाची नि कसलीही. ती तडक म्हणते, सोन्याचं सुपलं घेईल माझा बंधू जाते मी माझ्या माहेरा हो. आणि येतेच निघून थेट माहेरी. कुणी माघारपणाला न्यायला यायचीही ती वाट बघत नाही. कारण आपल्या माहेरी आपलं कौतुक होणार याची तिला खात्रीच असते. आणि तसंच तर होतं. तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मायबाईला तिच्या आगमनाची खूण मिळते. ती तिला दारातच उभी करते, लगीबगीने घरात जाते, घरातला भाकर तुकडा आणते आणि तिच्यावरून ओवाळून टाकते. तांब्यातल्या पाण्याने तिचे पाय धुते, आलाबला घेते आणि मग अलगद कुशीत घेतल्यासारखी तिला घरात घेऊन येते. मग कितीतरी वेळ निशब्दताच असते. मायलेकींचा शब्दांविनाच संवाद सुरू असतो. अंजारणं गोंजारणं, पापण्यांच्या कडा ओल्या होणं आणि एकमेकींना गळामिठी घालत राहणं. न बोलताही सारं सारं एकमेकींना कळत असतं. गौराईची मुकवेदना न सांगताच मायबाईला कळते. तिचं हुर्द आभाळा एवढं होतं. आपल्या आभाळा एवढ्या पंखाखाली ती लेकीला मिटून घेते. उगी उगी म्हणत तिला थोपटून राहते. कळतं मायबाईला नवऱ्याबरोबरच सासूनही केलेला लेकीचा जाच. असं काय काय समजून उमजून आल्यावर मायबाईच्या जीवाचं पाणी पाणी होतं नुसतं. म्हणूनच माहेरी येताना सासरी झालेला जाच गौराई उघड करत नाही. एवढंच कशाला, आपल्याला यायला का उशीर झाला तेही ती सांगत नाही मायबाईला. मग ती उगाचच इकडचं तिकडचं काहीतरी सांगत बसते. काय तर म्हणे, आली आली गौराई येतच होती आंब्याच्या वनी गुतली होती आंब्याचे आंब तोडीत होती सईच्या वाट्या भरीत होती. अगं म्हणून उशीर झाला मला यायला, बाकी काही नाही. प्रत्यक्षात मात्र काय काय दिव्य पार पडायला लागलेलं असतं ते फक्त तिचं तिलाच ठाऊक असतं. पण तिने सांगितलं नाही किंवा किती लपवलं तरी कळायचं ते कळतंच माईबाईला. शेवटी गौराई तिच्याच जीवाचा तर गोळा, त्याच्या संवेदना का कळल्याशिवाय राहणार आहेत. लोकवाङ्मयातील वळणवाटा या मालेमध्ये गौराई माझी लाडाची लाडाची ग डॉक्टर मुकुंद कुळे यांनी घेतलेला वेध आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते राजेश शेजवळे. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.